नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल तसेच इंग्लिश गुरु फॉर ऑल या वेबसाईटवर आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर ते सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इंग्लिश गुरु फॉर ऑल या ऍप्लिकेशनवरती आपण हा कोर्स अपलोड केलेला आहे. कोर्स टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि आजच्या सेशन मध्ये आपण लेसन नंबर 12 इथे स्टडी करणार आहोत. लेसन नंबर 12 चं जे टायटल आहे ते आहे पोझिशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. म्हणजे हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, जे वर्ड्स ऍडजेक्टिव्हच्या अंडर येतात, त्याची एखाद्या सेंटेन्स मध्ये पोझिशन कुठल्या ठिकाणी त्याचा यूज केला पाहिजे, आपण हे या सेशन मध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. लेसन नंबर 12 पोझिशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. बघा, सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह ते समजून घेऊयात काय आहे. तर an adjective is a word that describes or modifies a noun or a pronoun. It gives more information about the quality, quantity, number, size, shape, color, etc. म्हणजे ऍडजेक्टिव्हचं काम काय आहे, तर नाउन किंवा प्रोनाउन विषयी एक्स्ट्रा माहिती देणे. आणि खाली दिलेले एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण या अगोदरच्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलेले आहे, दोन्ही सेशन रिलेटेड टू ऍडजेक्टिव्ह. आता इथे बघा, शी ओर अ ब्युटिफुल ड्रेस. इथे ब्युटिफुल काय आहे, तर ड्रेस आहे. म्हणजेच काय, ड्रेस नाउन झालं, ब्युटिफुल तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे. इथे काय दिलंय, कॅट्स आहेत, पण किती कॅट्स आहेत, 3 कॅट्स आहेत. मग 3 काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. थर्ड नंबर मध्ये बघा, इट इज अ राऊंड टेबल. टेबल आहे, नाउन आहे. कसं आहे टेबल, तर राऊंड आहे, म्हणून राऊंड काय झालं, ऍडजेक्टिव्ह झाला. त्यानंतर ही इज अ ब्रेव सोल्जर. यामध्ये सोल्जर आहे, परंतु कसं आहे, तर ब्रेव आहे. त्यामुळे ब्रेव इथे काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. आणि वी सॉ अ टॉल बिल्डिंग. बिल्डिंग नाउन आहे, पण कशी बिल्डिंग आहे, तर ती टॉल आहे, म्हणून टॉल झालं ऍडजेक्टिव्ह. तर इथे आपण ऍडजेक्टिव्हचा मिनिंग समजून घेतलेला आहे आणि त्याबरोबरच आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले. परंतु आपला फोकस या सेशन मध्ये कशावरती आहे बघा. काय नंबर 1 कशावरती आहे, तर आपल्याला पोझिशन समजवून घ्यायची त्या ऍडजेक्टिव्हची. ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन कशाला म्हणायचं, ऍट्रिब्युटिव्ह रूल काय आहे बघा. वेन द ऍडजेक्टिव्ह कम्स बिफोर द नाउन इट डिस्क्राइब्स. म्हणजे काय, जर आपल्याला ऍडजेक्टिव्ह हे नाउनच्या अगोदर आलं आणि त्याविषयी आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, त्या ऍडजेक्टिव्हची ऍट्रिब्युटिव्ह ती पोझिशन आहे. आता एक्झाम्पल्स बघा. शी ओर अ रेड ड्रेस. आता ड्रेस इथे नाउन आहे आणि त्या अगोदर हे बघा, इथे बोल्ड मध्ये केलेलं काय, रेड. कसा ड्रेस आहे, रेड आहे. म्हणजे या नाउनच्या अगोदर आलं, म्हणजे याची पोझिशन कुठली आहे, ऍट्रिब्युटिव्ह आहे. सेकंड याच्यामध्ये बघा, दे लिव्ह इन अ बिग हाऊस. हाऊस आहे, नाउन आहे, परंतु हाऊस कसा आहे, या नाउनच्या अगोदर आलेला आहे बिग, म्हणून बिग काय झालं, हिची ही ऍडजेक्टिव्हची ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन आहे. थर्ड बघा, इट वॉज अ बोरिंग मूवी. मूवी काय आहे, नाउन आहे आणि ह्याच्या अगोदर काय आलंय, तर कशी मूवी आहे, बोरिंग आहे. मग बोरिंग हे जे ऍडजेक्टिव्ह आहे ते कुठल्या पोझिशनला आहे, ऍट्रिब्युटिव्ह पोझिशनला. त्यानंतर नंबर 4 बघा, ही हॅज अ स्ट्रॉंग व्हॉइस. व्हॉइस आहे, परंतु कसं आहे, स्ट्रॉंग आहे, म्हणून स्ट्रॉंग काय झालं तुमचं इथे, तर ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन मध्ये असलेलं ऍडजेक्टिव्ह. आणि नंबर 5 बघा, आय बॉट अ न्यू फोन. फोन आहे, हे नाउन आहे, पण कसं आहे, न्यू आहे आणि ते नाउनच्या अगोदर आलं. आणि आपण इथे बघितलं की नाउनच्या अगोदर एखादं ऍडजेक्टिव्ह येत असेल, तर त्याला ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन मध्ये असलेलं आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. तर आपण बघितलं इथे ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन ऑफ ऍडजेक्टिव्ह काय आहे. आता आपण नेक्स्ट इथे बघणार आहोत, काय दिलंय, प्रेडिकेटिव्ह पोझिशन. म्हणजे जी त्यानंतर येतं बघा, कशाला म्हणायचं बघा. रूल काय आहे, when the adjective comes after a linking verb like is, am, are, was, were, looks, seems, becomes, etc. याच्या नंतर येणार कुठलंही ऍडजेक्टिव्ह जे असेल ते कशामध्ये येतं, प्रेडिकेटिव्ह पोझिशन मध्ये. द स्काय इज ब्ल्यू. कसं आहे, स्काय ब्ल्यू आहे. आता हे जे नाउन आहे ना, याच्या नंतर आलं की नाही बघा, हे इज जे आहे त्याच्यानंतर ब्ल्यू आलं, म्हणजे प्रेडिकेटिव्ह पोझिशन मध्ये आहे. ही सिम्स टायर्ड. तो कसा वाटतोय, टायर्ड वाटतोय. सिम्स नंतर आलंय, बरोबर, म्हणजे हे काय झालंय, प्रेडिकेटिव्ह पोझिशन मध्ये असलेलं ऍडजेक्टिव्ह आहे. नंबर 3 काय दिलेलं आहे बघा, द फूड वॉज डिलिशियस. फूड कसं आहे, डिलिशियस आहे, म्हणजे डिलिशियस कुठल्या पोझिशन मध्ये आलेलं ऍडजेक्टिव्ह, प्रेडिकेटिव्ह पोझिशन मध्ये.
दे आर हॅपी. हॅपी काय आहे? तर प्रेडिकेटिव्ह पोझिशन मध्ये आलेलं ऍडजेक्टिव्ह आहे, कारण या प्रोनाउन विषयी ते आपल्याला माहिती सांगतं आणि आर नंतर आलंय. द टास्क बिकेम डिफिकल्ट, आणि ती टास्क कशी बनलेली आहे? डिफिकल्ट बनलेली आहे. मग डिफिकल्ट देखील हे ऍडजेक्टिव्ह प्रेडिकेटिव्ह पोझिशन मध्ये आलेलं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, पोझिशन ऑफ ऍडजेक्टिव्ह समजून घेताना ते जर नाऊनच्या अगोदर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन. आणि नाऊनच्या नंतर येत असेल, म्हणजेच हे जे इथे वर्ब दिलेले त्यानंतर येत असेल, तर त्याला प्रेडिकेटिव्ह पोझिशन असं म्हणतो. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे पोझिशन ऑफ ऍडजेक्टिव्ह समजलं असेल, तरी सगळ्यांनी याचा फायदा करून घ्या. सोबतच आपण वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन, तसेच नोट्स, तसेच आपण ऑनलाईन टेस्ट थ्रू देखील प्रॅक्टिस घेणार आहोत. तर सगळ्यांनी हा कोर्स जॉईन करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. थँक यू सो मच.